टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्या मागण्यांवर शासनाचं लक्ष वेधित व्हावं यासाठी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातले काही शेतकरी जे आहेत हे आजपासून आझाद मैदानावरती धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकी त्यांची मागणी काय आहे। काय मागणी आहे तुमची? आम्ही परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागामधले सर्व नागरिक आज आझाद मैदानाला धरणे आंदोलनासाठी बसलो होतो। आमचा गंगाखेड तालुक्यातला सर्व डोंगरी भाग शासनाने जाहीर करावा म्हणून आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे। परंतु येणाऱ्या सोमवारपासून अधिवेशन चालू होणार आहे। त्या अधिवेशनामध्ये आमचा डोंगरी भाग शासनाने जाहीर करावा यासाठी आम्ही आज आझाद मैदान येथे सर्व डोंगर भागातले नागरिक उपोषण धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। जोपर्यंत आमचा डोंगरी भाग ह्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये शासन मंजूर करीत नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन करणार आहोत। डोंगरी भाग जाहीर झाल्यामुळे तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे आणि डोंगरी भाग म्हणजे काय? डोंगरी भाग जाहीर झाल्यामुळे डोंगरी भाग विकास योजनेअंतर्गत डोंगर भागातल्या प्रत्येक गावाला डोंगरी विकासाचा शासनातर्फे विशेष असा निधी दिला जातो। कारण 1988ला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या सर्व डोंगर भागातले असणारे गावं डोंगरी भाग जाहीर करून डोंगर भागातल्या राहणाऱ्या लोकांचं जीवनमान उंचावावं आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं गावांचा विकास व्हावा म्हणून डोंगरी भाग 1988ला समिती स्थापन करून डोंगरी भाग जाहीर करण्याचं ठरवलं। परंतु बाकीचे तालुके जिल्हे डोंगरी भाग झाले, परंतु गंगाखेड तालुका डोंगरी भाग जाहीर झाला नाही। शासनानं आतापर्यंत गंगाखेड तालुका डोंगरी भाग दुर्लक्षित ठेवलेला आहे। म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षापासून सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत, परंतु शासन याबाबत कुठलीही दखल घेत नसल्यामुळं 3 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे। 3 तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनमध्ये आमच्या गंगाखेड तालुक्यातल्या डोंगरी भागाचा विचार व्हावा आणि डोंगरी भाग जाहीर व्हावा म्हणून आम्ही आझाद मैदानाला आज 1 तारखेपासून सर्व नागरिक बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आणि जोपर्यंत शासन डोंगरी भागाची घोषणा करणार नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही मागे घेणार नाहीत। आपण बघितलेलं आहे की हे आहेत गंगाखेड तालुक्यातले शेतकरी आणि पूर्ण डोंगरी भागातले शेतकरी आहेत की जर त्या परिसराला जर डोंगरी जवळपास 60 ते 70 गावं आहेत आणि ते अविकसित गावं आहेत। या गावाला जर डोंगरी भाग म्हणून जर घोषित केला तर निश्चितच त्या अविकसित गावांचा विकास होऊन तिथल्या मुलांना सुद्धा शैक्षणिक फायदा होणार आहे आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा डोंगरी भाग म्हणून शासनाने घोषित करावा आणि या अधिवेशनामध्ये या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधावं यासाठी हे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत। त्यामुळे आता या अधिवेशनामध्ये नेमकं या शेतकऱ्यांच्या मागणीला काय न्याय मिळतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।